मंगळवार पेठ येथील रस्ते विकास महामंडळाच्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे या मागणीसाठी स्वातंत्र्य दिन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तार कृती समितीच्या वतीनं हजारो भीमसैनिकांच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आले। आंदोलनातून राष्ट्रीय स्मारकाची जोरदार मागणी करण्यात आली असून ते लवकर पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीनं नियोजित जागेवर खासगी विकासकाचे सुरू असलेले काम स्थगित करण्याचे आदेश 2 दिवसापूर्वी जारी करण्यात आले आहेत। त्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले। या ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आंबेडकर अनुयायांकडून कोणत्याही स्वरूपाची घोषणाबाजी तसेच नेत्यांकडून भाषणे करण्यात आली नाहीत। तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पश्चिम महाराष्ट्र पुण्यात यथोचित स्मारक नसल्याची खंत आंबेडकरी अनुयायांमध्ये व नेत्यांमध्ये स्पष्ट जाणवत होती। या आंदोलनामध्ये विविध पक्ष संघटनांमध्ये कार्यरत असलेले सर्वच आंबेडकरी नेते कार्यकर्ते याशिवाय मुस्लिम समाजासह अन्य समाजाच्या नेते कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता। डॉक्टर आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाला आपला पाठिंबा जाहीर केला। या शिस्तबद्ध ठिय्या आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। दरम्यान आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा प्रश्न मार्गी लावावा यासाठी पुणे लोकसभा मतदारसंघातील खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विशेष प्रयत्न करत रस्ते विकास महामंडळाकडून विकासाच्या कामाला स्थगिती मिळवण्याचे पत्र प्राप्त करून घेतले आहे। तसेच या संदर्भामध्ये पुणे पोलीस आयुक्त यांनी देखील मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधत स्वतः लक्ष घालण्याची विनंती केली होती। त्याचा परिणाम स्थगितीपत्र लवकर प्राप्त झाले। या आंदोलनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पाठिंबा दर्शवला असून स्मारकाच्या भूमिकेसोबत आपण आहोत असा विश्वास त्यांनी आंदोलकांना दिला आहे। यापूर्वी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील स्मारकासाठी सकारात्मकता दर्शवली होती। त्यामुळे आता स्मारकाचा मार्ग प्रशस्त झाला आहे अशी भावना आंबेडकरी अनुयायांनी व्यक्त केली।